राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय संपादित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर समाधान व्यक्त केलं आहे. निकालांवरती भाष्य करताना फडणवीस म्हणाले की जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरती विश्वास दाखवला असून 12पैकी 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने 2017चा स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 236 जागांवर विजय मिळवला आहे, तर पंचायत समित्यांमध्येही महायुतीने 100चा टप्पा पार केलाय. विजयाचा आनंद साजरा करताना फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांची भावूक आठवण काढली. अजितदादांच्या निधनामुळे आपण स्वतः प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला होता, तरीही ग्रामीण महाराष्ट्राने महायुतीच्या कामाची पावती दिली असल्याचं त्यांनी नमूद केलंय. दरम्यान फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने आज त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. सततची दगदग आणि छातीमध्ये कफ झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. परिणामी खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर धक्क्यातून सावरत असताना वाढत्या शारीरिक कष्टांमुळे त्यांची प्रकृती खालावली. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन करत प्रकृतीबाबत चिंता करू नये असंही सांगितलं आहे. कर्नाटक विधानसभेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह बॅनर लावल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावून केंद्र सरकारचा आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केलाय. या प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कट रस्ता जात असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलंय. दुसरीकडे राज्यातील मेट्रो दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या खासदार तेजस्वी सूर्या आणि आमदार C.K. राममूर्ती यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने भाजपने संताप व्यक्त केलाय. प्रदेशाध्यक्ष B.Y. विजेंद्रन यांनी कारवाईचा निषेध करताना काँग्रेस सरकारवर हुकुमशाहीची टीका केली आहे. जनतेच्या हितासाठी आवाज उठवणे हा गुन्हा ठरवला जात असून हे लोकशाहीचे दमन असल्याचं त्यांनी म्हटलंय. या दोन्ही प्रकरणांमुळे कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. EPFO आपल्या कोट्यावधी सभासदांसाठी लवकरच एक अत्याधुनिक मोबाईल ॲप लॉन्च करणार असून याद्वारे PFची रक्कम थेट UPIद्वारे काढणे शक्य होणार आहे. केंद्र सरकार मार्च अखेरपर्यंत हे ॲप कार्यान्वित करण्याची शक्यता असून यामुळे 30 कोटीहून अधिक PF खातेधारकांना मोठा दिलासा मिळेल. हे नवीन ॲप सध्याच्या उमंग ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि अधिक वेगवान असेल. हे ॲप थेट सभासदाच्या बँक खात्याशी आणि भीम सह इतर UPI ॲपशी जोडले जाणार असल्याने व्यवहारांमध्ये सुलभता येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे PF काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी होणार असून कर्मचाऱ्यांना त्याच्या एकूण बॅलन्सपैकी 75% पर्यंतची रक्कम थेट खात्यात ते वळवू शकतील. उर्वरित 25% रक्कम खात्यात ठेवणे अनिवार्य असेल, जी नोकरी सुटल्यानंतर 12 महिन्यानंतर काढण्यात येईल. होंडा कार्स इंडियाने फेब्रुवारी 2026 साठी आपल्या प्रमुख मॉडेल्सवर तब्बल 1,97,000 रुपयांपर्यंतच्या सवलती जाहीर करून ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. यामध्ये सर्वाधिक 1,97,000 रुपयांचा फायदा CTE या हायब्रिड मॉडेल्सवर मिळतोय. मध्यम आकाराच्या एलिव्हेट USवर 1,48,000 रुपये, तर लोकप्रिय सिटी सेडानवर 1,27,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच ॲमेज या खरेदी करणाऱ्या मॉडेल्सनुसार 57,000 ते 68,000 रुपयांची बचत करता येईल. या सवलतीमुळे एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचाही देखील समावेश असणार आहे. शहर आणि स्टॉकनुसार यात बदल होऊ शकतो. अधिक माहितीसाठी ग्राहकांना जवळील डीलरशिपशी संपर्क साधावा असं कंपनीने सांगितलं आहे. बेल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी 2026 साठी केलेली एक भीतीदायक भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतेय. त्यांच्या दाव्यानुसार या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होऊन कागदी नोटा आणि डॉलरचे अस्तित्व संपुष्टात येईल. या भविष्यवाणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण असून डिजिटल चलन आणि सोन्या तांब्याच्या युगाला सुरुवात होईल असे संकेत मिळत आहेत. सध्या विविध देशांच्या मध्यवर्ती बँका ज्या प्रकारे स्वतःचे डिजिटल चलन आणत आहेत ते पाहता बाबा वेंगचे शब्द खरे ठरत असल्याची चर्चा समाज माध्यमांवरती रंगली आहे. विशेष म्हणजे तांबे आणि सोने या धातूंना उद्योगात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल असा दावा या भविष्यवाणीत करण्यात आलाय. तर्कवादी जरी याला केवळ एक योगायोग मानत असले तरी आर्थिक बाजारातही अस्थिरतेमुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महागाईच्या काळात निवृत्तीनंतर सुरक्षित उत्पन्नाचा स्रोत शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम वरदान ठरते. केंद्र सरकारच्या हमीमुळे पूर्ण जोखीममुक्त असलेल्या या योजनेत सध्या 8.2 इतका आकर्षक व्याजदर दिला जात असून
तो अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. या योजनेत कमाल 30 लाखांपर्यंतच्या गुंतवणूक करण्याची मर्यादा असून एकदा गुंतवणूक केल्यानंतर 5 वर्षापर्यंत व्याजदर त्याचा स्थिर राहतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 25 लाख रुपये गुंतवले तर 8.2% व्याजानुसार त्याला वार्षिक 2,05,000 रुपये उत्पन्न मिळेल. या हिशोबामागे जर पाहिलं तर दर 3 महिन्याला 51,000 रुपये आणि मासिक अंदाजे 17,000 रुपये खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते. 60 वर्ष पूर्ण झालेले नागरिक किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले 55 वर्षावरील कर्मचारी यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असून तो पुढे 3 वर्षांसाठी वाढवता येतो. विशेष म्हणजे याला गुंतवणूक केल्यास कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलतही मिळते. स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी अंतराळात मोहिमेबाबत एक मोठी घोषणा करत आपल्या नियोजित आराखड्यात बदल केलाय. आता मंगळ ग्रहापूर्वी चंद्रावर आत्मनिर्भर शहर वसवण्यात त्यांनी भर दिला असून यासाठी 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीची डेडलाईन त्यांनी निश्चित केली आहे. पृथ्वीपासून जवळ असलेल्या चंद्रावर मानवी वस्ती उभारणे अधिक सोपे आणि जलद होईल असा विश्वास मस्क यांनी व्यक्त केलाय. या मोहिमेसाठी स्टारशिप या रॉकेटचा वापर केला जाणार असून मार्च 27 पर्यंत चंद्रावर पहिले मानवरहित यान उतरवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. चंद्रावरील बर्फाचा वापर इंधन आणि ऑक्सिजन निर्मितीसाठी केला जाईल, ज्यामुळे हे शहर स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकेल. मंगळ मोहिमेला अद्याप 20 वर्षांचाहून अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे तुर्तास चंद्रावर सेल्फ सस्टेनिंग बेस तयार करून मानवतेला बहुग्रहीय प्रजाती बनवण्याच्या दिशेने मस्क यांनी पाऊल टाकलाय. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा एक आगळावेगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. दर रविवारी आपल्या जलसा निवासस्थानाबाहेर चाहत्यांना अभिवादन करणाऱ्या बिग बींच्या हातात यावेळी एक विचित्र पोस्टर दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या पोस्टरवर मला सपोर्ट करा, माझे सासरचे लोक माझ्या पत्नीला पाठवत नाहीत, 1982 अ लव्ह मॅरेज असा मजकूर त्यावर लिहिला होता. मात्र या पोस्टरचा अमिताभ यांच्या वैयक्तिक आयुष्याशी कोणताही संबंध नसून ही एक आगामी चित्रपटाची अनोखी जाहिरात असल्याचं स्पष्ट झालंय. 1982 अ लव्ह मॅरेज असा हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून त्याच्या प्रमोशनासाठी बिग बींनीही पोस्टर हातात धरले होते. T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने आता नमते घेत चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी PCBने ICC समोर 3 अजब अटी ठेवल्यात, ज्याने क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. PCBने ICC समोर वार्षिक महसुलात आपला वाटा वाढवण्याची मागणी केली आहे. भारताने नकार देऊनही द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी ICCने हस्तक्षेप करावा अशी त्यांची दुसरी अट आहे. तसेच तिसरी अट, मैदानावर भारतीय खेळाडूंनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करणे हे सक्तीचं करावं असा अजब आग्रह PCBने धरलाय. लाहोरमध्ये ICCचे डेप्युटी चेअरमन इम्रान ख्वाजा आणि PCBचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यात 5 तास चर्चा झाली. ICCने यावर अद्याप अधिकृत भूमिका घेतलेली नाही. मात्र पाकिस्तानने माघार न घेतल्यास त्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते.